नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी सीएस करावा की बीएससी आयटी करावा. बघा, कम्प्युटर सायन्स करावा की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करावा. तर दोन्ही कोर्सेस पैकी जर तुम्ही कन्फ्युजन मध्ये असाल की कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे, तर त्याच विषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये मग दोन्ही कोर्सेसची एलिजिबिलिटी बघणार आहोत. दोन्ही कोर्सेसला किती फी असते किंवा दोन्ही कोर्सेस नंतर सॅलरी किती मिळते आणि कोणकोणते जॉब्स ऑप्शन तुमच्याकडे असतात जर तुम्ही बीएससी सीएस किंवा बीएससी आयटी करत असाल, तर त्याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की बीएससी सीएस योग्य आहे तुमच्यासाठी की बीएससी आयटी. तर बघा, एक जनरल इन्फॉर्मेशन जर बघितली तर बीएससी आयटी हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवरती जास्त फोकस करतो. जे नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा नवीन नवीन जे पण आपल्या कम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड जे नवीन टेक्नॉलॉजी आहे ती येते त्याच्यावरती जास्त फोकस असतो. आणि जे बीएससी सीएस आहे याच्यामध्ये जे तुमचं थिअरिटिकल जी अप्रोच असते ती इथे घेतली जाते. म्हणजे तुम्हाला जो याचा सिलेबस जो असतो बीएससी सीएसचा, तो थोडासा थिअरी पार्ट जास्ती असतो कम्पेअर केलं तर आयटीचा थोडा प्रॅक्टिकल असतो आणि याचा थोडासा थेरॉटिकल तुम्हाला दाखवला होतो. त्यानंतर इलिजिबिलिटी जर बघितली, बघा इलिजिबिलिटी जर बघितली तर बीएससी आयटी साठी तुम्हाला 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. मॅथ सब्जेक्ट पण तुम्हाला पाहिजे आणि याची पण सेम असते. बघा, याला पण 12वी सायन्स आणि मॅथ सब्जेक्ट असणं गरजेचं असतं. पण चेंज कुठे होतो? कट ऑफ मध्ये. आता बघा, जिथे पण मेरिट लिस्ट लागते तर तिथे जर तुम्हाला कमी मार्क असेल तर तुम्हाला बीएससी आयटी मिळून जाईल. पण जर बीएससी सीएस पाहिजे असेल तर तुमचे जे मार्क आहे ते चांगलेच पाहिजे, जास्ती मार्क तुम्हाला पाहिजे जर बीएससी सीएस जर घ्यायचं असेल. आणि जर कमी मार्क असेल तर तुम्ही बीएससी आयटी पण घेऊ शकता, तुम्हाला बीएससी आयटी मिळून जात असतं. आणि जर ड्युरेशन बघितलं तर बघा, जे ड्युरेशन आहे बीएससी आयटीचं ते 3 वर्ष आणि बीएससी सीएसचं जे आहे त्याचं पण 3 वर्ष आहे. आणि इथे तुम्हाला 6 सेमिस्टर असतात, म्हणजे एका वर्षामध्ये 2 सेमिस्टरचे एक्झाम तुम्हाला द्यावे लागत असतात. बघा, तुम्हाला याच्यामध्ये 5 सब्जेक्ट राहतील, त्यामध्ये परत 2 किंवा 3 प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट राहतील. म्हणजे 5 सब्जेक्ट तुम्हाला थिअरी एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम पण राहील, त्यामध्ये ओरल एक्झाम वगैरे दोन्हीसाठी तुम्हाला राहील. तर एका याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एक्झाम वगैरे सबमिशन राहतात, ते पण द्यावं लागत असतं. आणि त्यानंतर फी जर बघितली तर बघा, बीएससी आयटी साठी तुम्हाला जवळपास 25,000 पासून 45,000 पर इयर साठी एवढी द्यावी लागू शकते. आणि तिथे जर बघितलं बीएससी सीएस तिथे 30,000 पासून ते 50,000 तुम्हाला पर इयर साठी द्यावी लागू शकते. पण आता बघा, हे डिपेंड करतं तुम्ही कॉलेज कोणतं निवडते. जर गव्हर्नमेंट कॉलेज जर घेतलं तुम्ही तर तिथे दोन्हींची फी कमी, यापेक्षा पण कमी तुम्हाला द्यावी लागते गव्हर्नमेंट कॉलेजला. आणि जर तुम्ही एखाद्या टॉप कॉलेजमध्ये गेला तर तिथे जवळपास तुम्हाला 70,000 जी फी आहे ती पण द्यावी लागू शकते, म्हणजे पर इयर साठी एवढी जर टॉप कॉलेजला गेला तर. आणि यापेक्षा जर जास्ती टॉपला गेला तर तिथे लाख आणि 2 लाख पण आहे. पण जर गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर यापेक्षाही तुम्हाला कमी फी द्यावी लागू शकते. जास्ती दोन्हीच्या फी मध्ये जास्त डिफरन्स नाही, जास्तीत जास्त 5 ते 10,000 फरक असतो. तर फी एवढी काही डिफरन्स नाही. आणि जर जॉब बघितली तर बघा, बीएससी आयटी नंतर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता, वेब डेव्हलपर आहे, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर आहे, आयटी कन्सल्टंट आहे किंवा प्रोजेक्ट असिस्टंट वगैरे जे असतात ते तुम्ही बनू शकता बीएससी आयटी नंतर. आणि बीएससी सीएस जर तुम्ही केलं तर त्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, सिस्टम अनालिस्ट आहे, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर, रिसर्च असिस्टंट आहे किंवा अजून पण सॉफ्टवेअर टेस्टर वगैरे जे असतात ते तुम्ही बनवू शकता. तर दोन्हींचा जो स्कोप आहे आयटी सेक्टरमध्ये खूप चांगला स्कोप आहे, जॉब ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या खूप चांगल्या आहे. तर दोन्ही कोर्सेस पैकी तुम्ही तुम्हाला जो आवडतो तो निवडू शकता. किंवा बघा, तुम्ही जर कन्फ्युजन मध्ये असाल ना कोणता करणं गरजेचं आहे, जर बघा, जर तुम्हाला बीएससी सीएस मिळत असेल, तुमचे मार्क चांगले असेल तर बीएससी सीएस ला जा, तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. चांगले मार्क असेल किंवा मिळत असेल बीएससी सीएस तर याला प्रिफरन्स द्या, याला प्रायोरिटी द्या. आणि जर बीएससी सीएस नाही मिळाला तर मात्र मग तुम्ही बीएससी आयटी ला जाऊ शकता. कारण असं समजू शकता की जर आपण याला जर रँक वाईज लावलं तर बीएससी सीएस 1 नंबरला येतं, बीएससी आयटी 2 नंबरला येतं. तर आधी प्रिफरन्स बीएससी सीएस ला देऊ शकता तुम्ही. आणि जर नाही मिळालं हे तर मग मात्र तुम्ही बीएससी आयटी ला जाऊ शकता. आता बघा, सॅलरी, तर सॅलरी डिपेंड करते तुम्ही कोणत्या कॉलेजमधून करताय, तुमचं नॉलेज कसं आहे. पण एक ॲव्हरेज जर आपण सॅलरी बघितली तर बीएससी आयटी नंतर तुम्हाला 3 ते 5 लाखांचं पॅकेज पर इयर साठी मिळत असतं, 3 ते 5 लाखांचं. आता बघा, यामध्ये ना तुमचं कॉलेज पण मॅटर करत असतं. जसं की जर तुम्ही टॉप कॉलेजमधून केलं
आणि तिथे जर इन कॅम्पस इंटरव्ह्यू होत असेल, इन कॅम्पस इंटरव्ह्यू जे असतात ते जर होत असेल तर तिथे जे पॅकेज मिळतं ते खूप हाय असतं, ते पॅकेज जास्ती असतं. पण जर तुमच्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू होत नसेल इन कॅम्पस तर तिथे ते पॅकेज कमी मिळत असतं. आणि BSc CS नंतर जे पॅकेज असतं ते तुम्हाला 4 ते 8 लाखांचं पॅकेज पर इयर साठी मिळून जातं. इथे पण तसंच आहे. जर टॉप कॉलेजमध्ये केलं तर जास्ती पॅकेज लागण्याचे चान्सेस तुमचे असतात. तर ही माहिती ज्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन बघितली, एलिजिबिलिटी बघितली, ड्युरेशन आहे, त्यानंतर फी बघितली दोन्हींची, जॉब कोणते असतात त्याच्याविषयी बघितलं, पॅकेज बघितलं आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मग कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.